छत्रपति संभाजीनगर में संत नरेंद्र महाराज के मार्गदर्शन और दर्शन समारोह का आयोजन हुआ, जिसमें बड़ी संख्या में श्रद्धालु मौजूद रहे। कार्यक्रम में महाराज ने समाज से जुड़े कई मुद्दों पर अपने विचार साझा किए। उन्होंने लव जिहाद का जिक्र करते हुए कहा कि कुछ मामलों में मुस्लिम युवक हिंदू लड़कियों से विवाह कर धोखाधड़ी करते हैं और समाज को ऐसे मामलों के प्रति सतर्क रहने की जरूरत है। इसके साथ ही उन्होंने महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री द्वारा गाय को माता की उपाधि दिए जाने का उल्लेख करते हुए भारतीय संस्कृति में गौ माता के महत्व को समझाया। महाराज ने धर्मांतरण के नाम पर लोगों को मजबूर करने वाले मामलों पर भी चिंता जताई और समाज से जागरूक रहने का आह्वान किया। समारोह में श्रद्धालु और स्थानीय नागरिकों की भारी मौजूदगी रही। साक्षात आपल्या हिंदू धर्माचे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचे शुभागमन झालेले आहे आणि त्या निमित्ताने मी जगद्गुरूंचे स्वागत करतो। तसेच या निमित्ताने आयोजित आज आपली पत्रकार परिषदेला उपस्थित इलेक्ट्रॉनिक मीडिया बांधव तसेच प्रिंट मीडिया बांधव सर्व फोटोग्राफर गुरुबंधू आणि गुरुभगिनी यांचे देखील स्वागत करतो। सत्य सुमनांनी सर्वांचं स्वागत करतो आणि आजच्या या कार्यक्रमाला आपण आता जास्त वेळ न दवडता सुरुवात करू। आता हा कार्यक्रम जो आहे तो लोकांनी अंधश्रद्धेतून बाहेर यावं आणि आपल्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून घ्यावा, यासाठी हा समस्या मार्गदर्शनचा कार्यक्रम। आमची समाजाला त्रिसूत्री मी दिलेली आहे। तुमचे डोळे विज्ञानवादी ठेवा, मन अध्यात्मवादी ठेवा आणि बुद्धी वास्तववादी ठेवा। अशा प्रकारचा जर त्रिवेणी संगम केला तर आपल्याला विज्ञान आणि अध्यात्म याची सांगड घालून जगता येईल। आजचा तरुण जो आहे तो बहकलेला आहे, थकलेला आहे, नैराश्य त्याच्यामध्ये येतं। तर जर आपण अध्यात्माच्या मदतीनं आपला वैज्ञानिक विकास साधून घेतला तर आपल्यामध्ये नक्कीच एनर्जी येते। कारण अध्यात्म जे आहे हे आपल्यामध्ये संयम म्हणजे भक्ती जी आहे ती संयम, समयसूचकता, प्रगल्भता, साधक बाधक विचार करण्याची क्षमता, नेतृत्व करण्याचे गुण विकसित करते असं आमचं म्हणणं आहे। कारण आपण भक्ती करतो म्हणजे काय तर एकाग्रतेचा व्यायाम करतो आणि हा एकाग्रतेचा व्यायाम घेतल्यामुळे माणसाला जीवनामध्ये जे बिनचूक निर्णय घ्यायचे असतात तर बिनचूक निर्णय घेण्यासाठी आपल्यामध्ये जी आंतरिक ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा तयार करावी लागते ती यामुळे तयार होते। आणि म्हणून आम्ही सांगितलेलं आहे की आपण प्रत्येकानं दिवसातून 10 मिनिटं वेळ काढा आणि अंतर्मुख व्हा। या योगे आपल्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला तर संयम येईल, समयसूचकता येईल, प्रगल्भता येईल, साधक बाधक विचार करण्याची क्षमता निर्माण होईल, नेतृत्व करण्याचे गुण निर्माण होते, खिलाडी वृत्ती निर्माण होईल आणि त्यामुळे आपल्या जीवनामधला प्रत्येक निर्णय आपण बिनचूक घेऊ। यासाठी हा समस्या मार्गदर्शनचा कार्यक्रम आणि आम्ही आमच्या पीठात आमची 13 पीठ आहेत एकूण। मी जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीचा आचार्य आहे, तसे शंकराचार्य आहेत 4, तसे आम्ही 3 रामानंदाचार्य आणि आम्ही दक्षिण भारताचं नेतृत्व करतो आणि खेडोपाडी जाऊन समाजातील विविध लोकांना वेगळ्या प्रकारची मदत करून आजचा कार्यक्रम आहे तो शिलाई मशीन वाटप केलं। आम्ही घर वापसी कार्यक्रम करतो कारण धर्म टिकला तर आपण टिकणार आहोत। आतापर्यंत 1,55,000 कुटुंबांना हिंदू धर्मामध्ये आम्ही घेतलेलं आहे। त्यानंतर घर वापसी करून थांबत नाही फक्त त्यांची रोटी बेटी व्यवहार चालू करून देणं। त्यानंतर थॅलेसिमिया, सिकल सेल, किडनी फेल्युअर, ब्लड कॅन्सर अशा रुग्णांना नेहमी दर 15 दिवसानंतर रक्त लागतं। मग महाराष्ट्राची 10% गरज आम्ही पूर्ण करतो, पूर्ण महाराष्ट्राची। आणि त्यामुळे दर वर्षी जानेवारीमध्ये 15 दिवसाचा कॅम्प घेतो। छत्रपति संभाजीनगर से कैमरामैन और सीनियर संवाददाता सचिन भंडारे की रिपोर्ट। बुलेटिन में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।